रात्रीच्या अंधारात वेगाने धावणारी वाहने, परंतु मागे ना रिफ्लेक्टर ना रेडियम पट्टी आणि याच निष्काळजीपणामुळे वाढतोय जीव घेण्या अपघातांचा धोका। वाशिम जिल्ह्यात आता अशा वाहनधारकांविरोधात परिवहन विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे। गेल्या 3 महिन्यात रिफ्लेक्टर नसलेल्या तब्बल 104 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। मोटार वाहन कायद्यानुसार ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली, डंपर, हायवा, बस आणि इतर मालवाहू वाहनांना रिफ्लेक्टर बसविणे बंधनकारक आहे। मात्र अनेक वाहने नियमांकडे दुर्लक्ष करून रात्रीच्या वेळी रस्त्यावर धावत असल्याचे चित्र समोर आले आहे। विशेष म्हणजे अनेक वाहनांचे टेल लॅम्प बंद असतात, तर काही वाहनांच्या मागील भागावर रिफ्लेक्टर किंवा रेडियम पट्टीच नसते। त्यामुळे मागून येणाऱ्या वाहन चालकांना ही वाहने वेळेत दिसत नाही आणि अपघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो। परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की रिफ्लेक्टरवर दुसऱ्या वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश पडताच तो चमकतो आणि त्यामुळे वाहन दूरवरून सहज दिसतो। ही छोटी काळजी मोठा अपघात टाळू शकते। म्हणून वाहनधारकांनी नियमांचे पालन करून तात्काळ रिफ्लेक्टर आणि रेडियम पट्टी बसवावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे। रस्त्यावरचा निष्काळजीपणा क्षणात जीवावर बेतू शकतो, म्हणून सावध रहा, नियम पाळा आणि सुरक्षित प्रवास करा।